ती महाराजांच्या काळापासून कोकणाला महत्व आहे। आम्ही नगर परिषदेमध्ये अर्ज दिलेला आहे, पण ते लोक जराही लक्ष देत नाही। हापूस ही नॅचरल जात नाही, हे मानव निर्मित आहे आणि इथील कचरा सुद्धा याचं वैशिष्ट्य बनलेला आहे। हल्ली कोकणात तसं बघायला तर सगळं सोन्याची खाणच आहे। रत्नागिरी, जिथे आंब्यांचा गोडवा आणि समुद्राचे आणि सह्याद्रीचे सौंदर्य एकत्र आढळते। आज आपण रत्नागिरीला भेट देणार आहोत। येथे आश्चर्यकारकपणे सुंदर समुद्रकिनारे आहेत, पण सर्वात आधी तर आपण जाणार आहोत रत्नदुर्ग फोर्ट येथे। हे 14व्या शतकातलं होतं बहामनी साम्राज्याचं, जे की 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलं। आणि आता आपल्याला इथे या किल्ल्यांवरती जुन्या पद्धतीची ही फक्त काहीच बांधकामे पाहायला मिळते आणि सी पेसिंग आहे, त्यामुळे व्ह्यू तर तुम्ही एन्जॉय करू शकता। आणि याच्या आधी तुम्हाला याच किल्ल्याचा रेप्लिका सुद्धा पाहायला मिळणार। हल्ली तर हा किल्ला पिकनिक स्पॉट बनलेला आहे। इथे डब्बा पार्टी आणि तसेच पिकनिकसाठी टुरिस्ट येत असतात। आणि भगवती मातेचं मंदिर असल्यामुळे पुरातन मंदिर आहे, भक्तांची सुद्धा वेगळीच गर्दी पाहायला मिळते। रत्नदुर्ग किल्ल्याच्या अगोदर आपल्याला शिवसृष्टी पाहायला मिळते। रत्नदुर्ग शिवसृष्टी, जिथे स्पेशली शिवस्मारक, दीपस्तंभ, बुरुज आणि शिवकालीन ग्राम यांची जी छबी आखण्यात आलेली आहे खरंच। आणि सध्याच्या घडीला रत्नागिरीमध्ये खूप मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन बनलेलं आहे हे शिवसृष्टी। आणि त्यानंतर रत्नागिरीचं दुसरं सौंदर्य म्हणजे तर जगप्रसिद्ध असलेला रत्नागिरी मधला आरे वारे ब्रिज, उत्कृष्ट बेल्ट म्हणजे जगप्रसिद्ध बेल्ट। बीचचं महत्व सांगायचं झालं तर आपल्याला 2 बीच वेगवेगळे पाहायला मिळतात, म्हणजे घोड्याचा नाळ नाही का, त्या प्रकारचा शेप इथे बनलेला आहे। आणि दोनही बीचची हाईट तुम्ही बघू शकता, ज्या प्रकारची इथे पब्लिक आणि क्राऊड आपल्याला पाहायला मिळतोय। आरे वारे बीच जगप्रसिद्ध आहे, मी मान्य करतो। आणि ज्या प्रकारचा क्राऊड आहे तुम्ही सुद्धा मान्य कराल इथे आल्यानंतर। परंतु जी स्वच्छता राखायला हवी, बघू शकता इथे केर कचरा सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो या बीच वरती। आणि हे बीच प्रसिद्ध आहे ट्विन बीच म्हणून, 2 बीचेस पाहायला मिळतात लागोपाठ। आणि ब्लॅक सँड आहे इथे, तर हे काही वैशिष्ट्य होते। आणि येथील कचरा सुद्धा याचं वैशिष्ट्य बनलेलं आहे हल्ली। तर आपण आहोत कोकण दौऱ्यावरती, आणि कोकण दौऱ्यावरती असताना उन्हाळ्यामध्ये हापूस आंबा म्हटल्यानंतर कुणाच्या पण तोंडामध्ये पाणी येतच। आणि त्याच आंब्याच्या मार्केटमध्ये आज आपण आलो रत्नागिरीमध्ये। रत्नागिरीचा वर्ल्ड फेमस हापूस आंबा आणि त्या आंब्याचे महत्व, तसेच काय राहिला इतिहास ते जाणून घ्यायसाठी तर चला जाऊया मार्केटमध्ये। त्यानंतर आम्ही हापूस आंब्याच्या मुख्य बाजारपेठेत भेट दिली। या बाजारपेठेत आम्हाला आंबा विक्रेत्यांची प्रतिक्रिया मिळाली। त्याच प्रतिक्रियेमध्ये एका काकूची सुद्धा आम्ही भेट घेतली। तिने आम्हाला बाजाराशी संबंधित काही समस्यांबद्दल सांगितले। प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला इथे संडास बाथरूम नाही व्यवस्थित, मार्केटमध्ये आहे तिथे पाण्याची सोय नसते। मोकाट जनावरांचा भरपूर त्रास असतो आणि सगळ्या लोकांचे आंबे गुरा भरपूर खातात। आम्ही नगर परिषदेमध्ये अर्ज दिलेला आहे, पण ते लोक जराही लक्ष देत नाही। आणि हे तुम्ही जास्त प्रमाणात फेमस करा। म्हणजे प्रॉपर रत्नागिरी मार्केटमध्ये मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागतो व्यापाऱ्यांना। एक थोडं पॉलिटिकल पण जाऊयात आपल्या व्हिडिओमध्ये। एक समस्या आलेलीच आहे रत्नागिरी प्रॉपर हापूस आंबा मार्केट। या समस्या असूनही शेतकरी आणि आंबा विकणाऱ्या लोकांनी हा वारसा जिवंत ठेवलाय। हापूस ही नॅचरल जात नाही, हे मानव निर्मित आहे। रायवळला कलम करून त्याच्यापासून हापूस बनलेला आहे। कलम करून मगच केलेला आहे। म्हणजे आता तुम्ही ह्या हापूसचं बाट आपण नॅचरल कसं त्याचे बी आपण रोपण करतो, बी पासून झाड तयार होतं, जे बी रोपतं तेच फळ उगवतं। पण हापूसचं तसं नाही। हापूसचा तुम्ही जर बाट लावला तर हापूसचा आंबा लागणार नाही, त्याचा सहजच रायवळ लागेल। त्याच्यासाठी त्याचा कलम केला जातं, कलम करूनच ते पुढे त्याचं आंबा हापूस। कमीत कमी 100-150 वर्षापासूनची पण झाडं आहेत। नवीन जातीसाठी जे संशोधन होतं हे ऍक्च्युली त्या काळी बरेच 500-600 वर्ष आधी झालं असेल लोकांमध्ये, तेव्हा रत्नागिरी एक अनुकूल वातावरण होतं त्या हापूससाठी। येस, कोकणात तसं बघायला तर सगळं सोन्याची खाणच आहे। कारण काय विकलं जात नाही असं नाही। कोकणात जवळजवळ आंबा, काजू, फणस, आवळा, कोकम,
सगळं अगदी जमिनीतला चिरा सुद्धा विकला जातो. याचा अर्थ काय, कोकणात जवळजवळ सगळं सोनं आहे. सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे मच्छी आहे. स्थानिकांशी बोलताना लोकांनी मला सांगितले की रत्नागिरी किंवा कोकण इथे इतरही काही ठिकाणं पर्यटकांसाठी आकर्षक बनू शकतात. परंतु होतं काय, कनेक्टिव्हिटी नाही. म्हणजे कनेक्टिव्हिटी म्हणजे रोड चांगले पाहिजेत. रत्नागिरी म्हणजे आता पॉइंट बघाल ना, तो गोव्याला मागे टाकेल असेच पॉइंट आहेत रत्नागिरीमध्ये. खेडे खेडे गावामध्ये आहेत, सांगा नाही, पॉईंट सांगा ना. स्पॉट भरपूर आहेत. आता आरेवारी आणि गणपतीपुळे या लोकांना माहिती आहे. तेच नाही, आता ते ओव्हर. असं तुम्ही जाताना आधीमध्ये जे स्पॉट आहेत, छोटे छोटे गाव आहेत. आता रत्नागिरीच्या 5 किलोमीटर अंतरावर भाटी आहे, कुर्ला गाव आहे, त्याच्यापुढे कसोब आहे. पावस पर्यंत जाऊपर्यंत तुम्हाला जे गावं लागतात प्रत्येक ठिकाणी स्पॉट आहे. अगदी महाराजांच्या काळापासून कोकणाला महत्व आहे. तेव्हापासून पर्वतरांगा आहेत, गड किल्ले आहेत. परत आता ट्रेडिंगसाठी जे समुद्रामार्गे जे काय ट्रेडिंग व्हायचं अगदी त्या महाराजांच्या काळापासून आहे. उन्हाळ्यात प्रवास करण्याचा विचार जर काही तुम्ही केला असेल तर रत्नागिरी एकरी ठिकाण बनू शकते. असेच मराठी प्रवास ब्लॉग आणि डॉक्युमेंटरीज पाहण्यासाठी दीपक न्यूजला सबस्क्राईब करा. आणि कोकणाबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोकणी असाल तर व्हिडिओला शेअर नक्की करा.